नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 274 ते ओवी 283च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतात की संपूर्ण प्रलय झाल्यानंतर सुद्धा परत एकदा सर्व महाभूतांच्या समुदायाच्या साह्याने जो सृष्टीला उत्पन्न करतो तो मी आहे. आणि अशा उत्पन्न झालेल्या सृष्टीला भगवंत म्हणतात, अशा परत एकदा उत्पन्न झालेल्या सृष्टीला सृजिलिया भूतांते मीची धरी, सकळां जीवनही मीची अवधारी, शेखी सर्वांते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. अशा परत एकदा प्रगट केलेल्या सृष्टीला जो धारण करतो तो सुद्धा मीच आहे. एवढंच नाही तर ह्या धारण केलेल्या सृष्टीला जो जीवन देतो, सकळां जीवनही मीची अवधारी. या सृष्टीला जीवन देणारा सुद्धा मीच आहे आणि सर्वात शेवटी या सृष्टीचा संहार करणारा अर्थात अंतही मृत्यूही मीच आहे. भगवंत आपलं असं व्यापक स्वरूप अर्जुनाला सांगतायत. आता पुढे शक्ती, ही शक्ती जी स्त्री रूपातनं प्रगट होते, हे रूप म्हणजे देहधारी रूप नाहीये, ही स्त्री शक्तीच आहे. आता स्त्री गणांचा पैकी माझी या विभूती 7 आणिकी, तिया ऐक कवतिकी सांगिजतील. अर्जुना, आता तुला मी स्त्री शक्तीच्या आणखी 7 विभूती सांगतो. त्या 7 विभूती मीच आहे. मी तुला अत्यंत कौतुकाने सांगणार आहे. तिया ऐक कवतिकी सांगिजतील, त्या तू ऐक. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती. आणि औदार्येसी जे संपत्ती, तेही मीची जाणे. अरे, ज्याला कीर्ती म्हटलंय ती कीर्ती मी आहे. पण ही कीर्ती कशी? तर माऊली हो, जी कीर्ती कलंक रहित आहे, सतत नवी, नित्य ताजी नवी, अशी जी कीर्ती आहे तिला कलंकच माहिती नाहीये, ती मी आहे. अर्जुना, ते माझी मूर्ती. आणि औदार्येंसी जे संपत्ती, तेही मीची जाणे. आणि नुसती संपत्ती नाही तर औदार्यासहित, औदार्यासहित संपत्ती म्हटलेलं आहे, ती भगवंताची विभूती आहे. औदार्य म्हणजे काय? तर सत्कर्माच्या साह्याने, पुण्याच्या साह्याने, निष्काम निष्कपट भावनेने जी संपत्ती प्रगट झालेली आहे आणि त्या संपत्तीचा विनियोगही त्याच भावनेने केला जातो, ती संपत्ती मी आहे. म्हणून औदार्येसी जे संपत्ती, तेही मीची जाणे, असं भगवंत म्हणतात. पुढे भगवंत म्हणतात, आणि ते गा मी वाचा, जे सुखासनी न्यायाचा, आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. अरे, ज्याला वाचा म्हटलंय, ती वाचा हे सुद्धा माझंच स्वरूप आहे. परंतु ही वाचा कशी? तर ज्या वाचेच्या ठिकाणी न्यायाची भूमिका आहे, अर्थात जी वाचा न्यायाला सुखासन प्राप्त करून देते. आणि हा न्याय कसा? तर विवेकाला धरून आहे. त्यामुळे न्याय आणि विवेक याला धरून या मार्गाने जी वाचा जाते, ती वाचा माझं स्वरूप आहे. त्याचबरोबर देखिलेनी पदार्थे जे आठवुनी दे माते,
ते स्मृतीही पै येथे त्रिशुद्धी मी. एखादा पदार्थ पाहिला, अर्थात एखादी वस्तू, एखादी गोष्ट पाहिली की ती पाहिल्यावरती काय आहे ह्याची जी आठवण होते ती स्मृती. त्याला स्मृती म्हणतात. या ठिकाणी अर्जुना ती स्मृती मी आहे हे मी तुला अगदी त्रिवार सांगतो. त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुयायिनी मेधा तेगामी इये जनी. धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. त्याचबरोबर मेधा, धृती आणि क्षमा सुद्धा मीच आहे. ही मेधा कशी? मेधा हे बुद्धीचं एक स्वरूप आहे. पण ही मेधा कशी? तर जी स्वहिताला धरून आहे, अर्थात ज्याच्यामध्ये आत्महितच आहे. अर्थात आत्महित साधून देणारी ती मेधा, ती मी आहे. त्याचबरोबर धृती. धृती म्हणजे धैर्य. ते धैर्य धारण करण्याची जी शक्ती आहे ती धृती मी आहे. आणि त्याचबरोबर क्षमा ते मी. क्षमा ही फार मोठी शक्ती आहे. त्या शक्तीचा उल्लेख इथे भगवंत करतात. नुसतंच धैर्य नाही, नुसतीच धृती नाही, नुसतीच मेधा नाही, तर त्याबरोबर क्षमा सुद्धा. ती शक्ती ते मी. एवं नारी माझारी या सातही शक्ती मीचे अवधारी. ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला. ज्ञानोबाराय म्हणतायत या ठिकाणी संसार गज केसरी म्हणजे जणू काही हा प्रपंचरूपी संसाररूपी जो हत्ती आहे, एकदम मदमस्त हत्ती आहे. पण त्या हत्तीचा सुद्धा नाश करणारा असा केसरी म्हणजे सिंह जर कोण आहे तर साक्षात भगवंत. तो असं म्हणाला की ह्या नारीन माझारी, या ज्या 7 शक्ती आहेत त्या मी आहे हे अर्जुना लक्षात घे. अवधारी. वेदराशीचिया सामा आत बृहत साम जे प्रियोत्तमा. ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. इथे अर्जुनाला भगवंत प्रियोत्तमा म्हणतात. नुसताच उत्तमातला उत्तम नाही, तर जो उत्तमात उत्तम आहे आणि भगवंतांना अत्यंत प्रिय आहे असा अर्जुन. त्याला भगवंत म्हणतात की वेदांच्या ज्या राशी आहेत, अर्थात ज्ञानाच्या राशी आहेत, त्याच्यामध्ये सामवेद आहे. त्या सामवेदात बृहत साम जे आहे ते माझं स्वरूप आहे. असं कोण म्हणालं तर ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. रमा मातेचा प्राण अर्थात ईश्वर हा जो भगवंत श्रीकृष्ण आहे ते अर्जुनाला असं सांगतायत. पुढे भगवंत म्हणतात गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळांछंदा माझी माझे. स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. निभ्रांत म्हणजे कुठलाही मनात संशय ठेवू नकोस. पण गायत्री छंद ज्याला म्हणतात तर छंदांमधला हा जो गायत्री छंद आहे ते माझं स्वरूप आहे हे तू निसंशय जाण. मासा आत मार्ग शिरू तो मी म्हणे शारंग धरू. ऋतून माझी कुसुमा करू वसंतू तो मी. महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना जो आहे तो मी आहे. तर सर्व ऋतूंमधला जो वसंत ऋतू आहे, ज्या वसंत ऋतूमध्ये फुलं बहरून येतात, तो ऋतू वसंत ऋतू तो मी आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.